नमस्कार. आपल्या पप्पाच्या परी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजपासून मी आणि माझी मुलगी गौरी आमच्या रोजच्या आयुष्यातील सुंदर क्षण तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. तर चला सुरू करूया आमचा संडे स्पेशल ब्लॉग. तर मॉर्निंग झाली होती आणि सकाळी लवकर उठल्यावर सर्वप्रथम गौरीने गुड मॉर्निंग बोललं. त्यानंतर तिचं ब्रश करण्यास सुरुवात केली. तर ब्रश करताना आधी नाही बोलणारी गौरीला खूपच लाडीगुडी लावावं लागतं आणि त्यानंतर ती जोरात ब्रश करून अशी दूध चहा पिण्यासाठी रेडी झाली. दूध चहा पिताना रोजचा एक प्रश्न असणारा की बिस्किट किती खाऊ, तर 2 ते 3 बिस्किट ते रोज खात असते. आणि नंतर तिने आंघोळ केली. तर आंघोळ ही पप्पांच्या हातून केली होती, कारण की संडेच्या दिवशी खूप अशा काही गोष्टी ती तिच्या पप्पांसोबत करत असते. आणि संडे स्पेशल आम्ही आज इडली करणार होतो. इडली केली की माझा पूर्ण दिवस हा इडली आणि सांबारमध्ये जातो, म्हणून मी स्वयंपाक असा व्यतिरिक्त अजून काही करत नसते. तर इडली सांबार हे पोट भरून आणि दिवसभर खाण्याचा माझा मेनू असतो. इडली सांबार करताना काही छोटे छोटे व्हिडिओज होते मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे की सांबार कसं बनवला होता. तर सांबारमध्ये डाळ शिजवून आणि त्यामध्येच मी शेवग्याच्या शेंगा शिजवल्या आणि साईडला थोडंसं चिंच आणि गुळचं गर केला होता, कारण की आंबटगोड वरण खूपच सुंदर लागत असतं इडलीसोबत. तर कांदा टोमॅटो टाकून नंतर अद्रक लसणची पेस्ट टाकली आहे आणि आपण बनवलेला जो गर होता तो टाकून नंतर वरण टाकून घेतलं तर सांबार तयार होतं. त्यानंतर सांबारसोबत आपण चटणीही करत असतो. जर चटणीची ही रेसिपी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगत आहे. तर शेंगदाणे, मिरची आणि लसण घेतला होता, त्याच्यामध्ये साखर आणि लिंबू पिळलं होतं. लिंबू नसेल टाकायचं तर तुम्ही दही टाकू शकता. तर असं त्याचं पेस्ट करून नंतर वरतून तडका दिलं होतं. तर लाल मिरची आणि कोथिंबीरचा तडका दिल्यावर सुंदर अशी चटणी आणि इडली कधी होईल याच्यासाठी गौरी खूप एक्सायटेड होती. त्यामुळे इडली तयार झाली आणि तिच्या जीवापेक्षा ते ताटच खूप मोठं झालं होतं. पप्पा त्या डिशमध्ये जेवतात म्हणून मलाही तेच पाहिजे असं हट्ट करणारी. आणि अशी इडली सांबार चटणी मी सुंदर अशी बनवली होती आणि मीही ती खाल्ली. आणि आम्हाला जायचं होतं मैत्रिणीच्या घरी. सत्यनारायण पूजन होतं, अधिक मास विशेष तिने पूजा ठरवली होती. तर आम्ही दोघीही सुंदर असा मेकअप करून तिच्या घरी जाणार होतो. आणि ट्रेडिशनल लुकमध्ये गौरी खूपच क्यूट दिसत होती. मावणी गजरा घेतला म्हणून हौशणी लावणारी गौरी आणि गुरुजींकडनं टिळा लावून घेतला. त्यानंतर अजूनच सुंदर असं तिला लुक आला होता. आणि गजरा लावून अशी मटकणारी तिचा थोडं आणि इंस्टाग्रामवरती तिचं अकाउंट असल्यामुळे मी शॉर्ट असे व्हिडिओ तिचे करत असते. आणि सत्यनारायण पूजा खूप सुंदर मांडली होती. आणि नंतर तिच्या घरी आमचाही योग आला आहे आरती करण्याचा. हा योग येणं म्हणजे खूप दुर्मिळ आहे आणि अधिक मासामध्ये ही सत्यनारायण पूजेची आरती करायला मिळाली आणि त्यांचं दर्शन घडलं तर भगवान विष्णूंची कृपाच म्हणायचं. आणि सुंदर अशी दिसणारी माझी गौरी, तिचे मी फोटोशूट केले आणि खूपच क्यूट अशी दिसत होती. मीही तिच्यासोबत थोडे सेल्फी काढले आणि काही गोष्टी तिला नाही बोलल्यामुळं थोडी रुसलीही होती ती. आणि रुसल्यावरती तिचा लुकच चेंज होऊन जातो. जो मेकअप तिने केला होता त्याच्यापेक्षा जरा वेगळीच दिसत होती. आणि मी अशी सुंदर साडी घातली सिम्पल अँड सोबर. आणि संध्याकाळी 6 नंतर परत चहा घेतला. वातावरण थोडंसं पावसासारखं झालेलं होतं. आणि संडे आणि सॅटर्डे म्हटलं की पप्पांच्या मागे लागणारी आणि गाडीत समोरच बसायचा हट्ट करणारी. तर तयारी करून आम्ही निघालो होतो बाहेर. नाही कुठेतरी थोडी एक चक्कर मारलं तरी पूर्ण आठवड्याचा आपला थकवा निघून जातो. आणि बाहेर जायचं ठरवलं की गौरीचा मेकअप केल्यावरती तिला मी रेडी करून ठेवत असते, तरीही ती माझा मेकअप झाल्याशिवाय काही हलतच नाही, कारण तिला बघायचं असते की आई काय काय लावत असते. आणि लिपस्टिक हा तिचा खूप फेवरेट असा प्रोडक्ट आहे. तर मी लिपस्टिक लावली तर तिलाही लावायचीच असते. आणि सुंदर अशी छोटीशी तिला न दिसणारी लिपस्टिक लावून दिली होती. आणि आम्ही जाणार होतो थोडंसं बाहेर. तर गाडीमध्ये बसताना सुद्धा तिचा एक हट्ट असतो की आई तू मागे बस, मला समोर बसायचं आहे. तर घरातून निघतानाच ती हा क्वेश्चन मला करत असते. आणि मला समोर न बसू देणारी ही लेक स्वतः समोर बसत असते. आणि काल संडेला अशी थोडीशी फिरलो, थोडंसं बाहेर खाल्लं आणि नंतर घरी आलो आणि झोपलो, कारण की उद्या तिला लवकर शाळेमध्ये जायचं होतं म्हणून ती लवकर झोपली. तर असा होता आमचा संडे स्पेशल ब्लॉग. आणि तुम्हाला कसा वाटला आमचा ब्लॉग तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. थँक्यू.